मी महाराष्ट्रामध्ये राहतो आणि माझे फार्मर्स काही मित्र पण आहेत. तर 2-3 वर्षापासून ते स्वतःच बोलतात, "ऊसाला इतका भाव सरकार देत नाही" किंवा काय वगैरे. तर ह्या गोष्टीवरून इतका तरी अंदाज येतो. गव्हर्नमेंट हे जे शेतकरी आहे त्यांचा नाही विचार करत. ही जी मिडल चेन आहे ना त्याचा जास्त विचार करते. आता ही मिडल चेन कोणती? ही जे काही व्यापारी वर्ग असतो, त्यांचा जास्त गव्हर्नमेंट विचार करते. पण जो खरा बळीराजा असतो, अन्नदाता असतो, त्याचा विचार नाही करत. किती आपल्याला न्यूज चॅनलमध्ये बघायला भेटतं, की शेतकऱ्यांसाठी एखादा फंड पास केलेला आहे किंवा शेतकऱ्यांचे जे काही कर्ज आहे ते गव्हर्नमेंटने माफ केलेले आहेत. आणि जरी अशा न्यूज जरी आल्या, तर ग्राउंड लेव्हलपर्यंत किती रिपोर्टर्स गेले गव्हर्नमेंटचे, की खरंच या शेतकऱ्यापर्यंत अनुदान मिळालं आणि त्याला त्यातून बेनिफिट मिळालं. असं किती ग्राउंड रिपोर्ट आपल्याला सोशल मीडियाद्वारे आपल्याला दिसण्यात आले. मला तर वाटतं तसं 99% झालंच नसेल. तर लास्टली मी इतकं सांगेल, USA जे आहे, ते त्यांचं ॲग्रीकल्चर मार्केट आणि त्यांच्या ज्या काही मशिनरी आहेत आणि जे काही ॲग्रीकल्चरमध्ये इंडस्ट्रीज आहेत, तर ते पूर्ण आपल्या इंडियामध्ये एक्सपोर्ट करण्याच्या विचारात आहेत. आणि असं जर झालं तर आपला इंडियन ॲग्रीकल्चरमधला जो काही मार्केट आहे, तो पूर्ण डाऊन होऊन जाणार. मग आपल्याला राहिलंच का? आपले जे जी-डी-पी जे ॲग्रीकल्चरवरती डिपेंड आहे, ते पण पूर्ण कोसळलं जाणार. तर यूएससाठी आपण मार्केट ओपन केलं तर. आणि यूएसला पूर्ण बेनिफिट होणार तिकडच्या शेतकऱ्यांसाठी. आता बघा ना, मी मगाशी जे तुम्हाला सांगितल्या प्रकारे 2% फक्त फार्मर्स आहे तिथं, जे स्वतः लँड कल्टिव्हेशन आणि फार्मिंग करतात. 98% हे तिकडे मशिनरी मॅन्युफॅक्चरिंग करतात. तर ह्याचा अर्थ आपण जर ॲग्रीकल्चर मार्केट ओपन केला, तर हे जे काही 2% तिकडचे जे काही फार्मर्स आहेत, ते पण तिकडे श्रीमंत होऊन जाणार. आपल्या ओपन कारण की ते त्यांचा जो माल आहे तो डायरेक्टली आपल्या इथं एक्सपोर्ट करणार. आपण त्यांचा माल इम्पोर्ट करणार आणि आपल्या इकडचा जो शेतकरी आहे, तो अजूनच खाली होऊन जाणार. पहिलेच आत्महत्या करतो. मग तर कोण फार्मिंगच करणार नाही आपल्या इंडियामध्ये. कोण पण शेती करणार नाही आणि तसं वातावरण दिसतंय. हल्ली तुम्ही रूरल एरियामध्ये जावा म्हणजे ग्रामीण भागामध्ये जावा. तुम्हाला शेती करण्यासाठी सहसा मॅनपॉवर उपलब्ध होत नाही. खूप कष्ट करावे लागतात मॅनपॉवर गोळा करण्यासाठी. तर आता तुम्ही बघा ना, चायना बघा किंवा रशिया बघा. या का नाही अमेरिकेशी तडजोड करत? कारण की त्यांना माहिती आहे अमेरिकेची पॉलिसी काय. जिथला राष्ट्रपती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प एप्स्टेन फाईलमध्ये त्याचं नाव येतंय आणि तुम्ही बघत असाल त्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प काय करतोय किंवा काय नाही. आपल्याला व्हिडिओद्वारे ते दिसत असेल एप्स्टेन फाईल. तर जी व्यक्ती स्वतःच्या देशाचा विचार नाही करू शकत, ती इतर देशांचा काय विचार करणार आहे? भारताचा विचार करणार आहे. डोनाल्ड ट्रम्प आपल्या इंडियन लोकांचा, तो स्वतःच्या तिकडे लहान मुलींचा विचार नाही करत, तर तो आपल्या जनतेचा काय विचार करणार आहे? ॲग्रीकल्चर सेक्टर ओपन केलं तर. घंटा काय नाही विचार करणार आहे, तसं बघायला गेलं तर.